माझा फोन चालू होता. ओके, चला तर मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या बेसिक कम्प्युटर कोर्सचा सेकंड सेशन आपण इथं घेत आहोत. बाकीचे पार्टिसिपेंट आपण आले तसे ऍड करूया आणि आपल्या सेशनला सुरुवात करूया. आवाज येतोय का माझा क्लिअर? हॅलो, हो येतोय. ओके. चला सुरुवात करूया आपण. आज आपण पाहणार आहोत की कम्प्युटर मधले दोन महत्वाचे टर्म्स काय आहेत. ठीक आहे, तर कोणताही कम्प्युटर किंवा संगणक जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यामध्ये दोन मुख्य एलिमेंट असतात. एक म्हणजे हार्डवेअर आणि दुसरा म्हणजे सॉफ्टवेअर. कम्प्युटर म्हटलं की या दोन संकल्पना कंपल्सरी येणारच. कम्प्युटर ज्या स्पेअर पार्टनं बनलेला असेल त्याला आपण हार्डवेअर म्हणणार आणि कम्प्युटर मध्ये जे काही ऍप्लिकेशन आपण वापरतो त्यांना आपण सॉफ्टवेअर म्हणणार. ठीक आहे, पाहूया आपण डिटेलमध्ये जास्त. ओके, इथं आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की संगणक हा दोन महत्वपूर्ण घटकांनी बनलेला आहे. एक म्हणजे हार्डवेअर आणि दुसरा म्हणजे सॉफ्टवेअर. ठीक आहे, दोन्ही घटक महत्वाचे आहेत आणि एकमेकांना पूरक आहेत. याचा अर्थ काय? हार्डवेअर असेल तर सॉफ्टवेअर काम करेल आणि सॉफ्टवेअर कशावरती काम करेल? हार्डवेअर वरती. म्हणजे ते दोघही एकमेकांशिवाय स्वतंत्रपणे काहीही करू शकत नाहीत. कोणतीही डिजिटल मशीन म्हटली की त्याच्यामध्ये त्याचा हार्डवेअर येईल आणि सॉफ्टवेअर पण येईल तरच ते डिव्हाइस वर्क करेल. सेम कम्प्युटरच्या बाबतीत पण आहे. कम्प्युटरमध्ये जर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही गोष्टी असतील तरच तो व्यवस्थित काम करू शकेल. ठीक आहे, परत डिटेलमध्ये पाहूया आपण की हार्डवेअर नेमकं काय असतं. पहा, इथं आपण सांगितलेलं आहे की हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात. उदाहरणार्थ तुम्ही मॉनिटर पाहू शकता किंवा LED स्क्रीन पाहू शकता, कीबोर्ड पाहू शकता, माऊस पाहू शकता. बरोबर आहे, या जेवढ्या काही दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व काय आहेत? हार्डवेअर आहेत. बरोबर आहे, त्याचबरोबर आपण त्यांना टच करू शकतो किंवा स्पर्श करू शकतो.
आपण माऊस पकडू शकतो किंवा कीबोर्डवरती की आहेत त्या प्रेस करू शकतो. त्यानंतर पाहूया. ओके, इन शॉर्ट हार्डवेअर म्हणजे संगणकाशी संबंधित ज्या काही सर्व भौतिक वस्तू आहेत, फिजिकल पार्ट्स आहेत, त्या सगळ्या फिजिकल पार्ट्सला आपण काय म्हणणार? हार्डवेअर. मग त्याच्यात माऊस आला, कीबोर्ड आला, मॉनिटर आलं, वेब कॅमेरा आला, जेवढ्या काही डिव्हाइसेस आहेत ते सगळे डिव्हाइसेस म्हणजे हार्डवेअर. त्यानंतर इथं आपण परत डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की हार्डवेअरमध्ये इनपुट डिव्हाइसेस येतात, आउटपुट डिव्हाइसेस येतात आणि स्टोरेज डिव्हाइसेस पण येतात. स्टोरेज डिव्हाइसेस काय आहेत? माहिती साठवण्यासाठी जे डिव्हाइसेस वापरले जातात त्यांना आपण म्हणतो स्टोरेज डिव्हाइसेस. उदाहरणार्थ हार्ड डिस्क असेल, पेन ड्राईव्ह असेल, मेमरी कार्ड असेल, सीडी किंवा डीव्हीडी असेल, हे सगळे काय आहेत? स्टोरेज डिव्हाइसेस आहेत ज्याच्यामध्ये माहिती साठवली जाते. तर इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस हे काय आहेत आपण समोर पाहणार आहोत. स्टोरेज डिव्हाइसेस मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगितलेलं आहे की माहिती साठवण्यासाठी जे डिव्हाइसेस वापरले जातात ते म्हणजे स्टोरेज डिव्हाइसेस. त्यानंतर यामध्ये पहा, माहिती साठवणारी यंत्र पण आले, पूर्ण जे काही उपकरणं आहेत ते पण आले याच्यामध्ये. आणि संगणकाच्या हार्डवेअरचे जे काही सुटे पार्ट्स आहेत ते जेव्हा आपण योग्य पद्धतीने एकत्रित जुळवतो तेव्हा आपला संगणक तयार होतो. याचा अर्थ काय? संगणकाच्या बाजूला पहा, आपल्याकडे जर डेस्कटॉप कम्प्युटर असेल तर त्याच्या बाजूला आपल्याला सीपीयू पाहायला भेटतो, बरोबर आहे? तर त्या सीपीयू मध्ये काय असतात? वेगवेगळे पार्ट असतात. बऱ्याच जणांना सीपीयू काय आहे हा प्रकार जर माहिती नसेल तर मी तुम्हाला आता लगेच स्क्रीनवरती दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की सीपीयू कशाला म्हणतो आपण. मी इथं स्क्रीन शेअर करतोय बघा. ओके, आपण गुगल वरती पहा, इथे काही कम्प्युटर, डेस्कटॉप कम्प्युटर हा कीवर्ड टाइप करून कम्प्युटर सर्च केलेला आहे. समजा आपल्याकडे ही इमेज आहे, ठीक आहे. नॉर्मली आपल्याला असा कम्प्युटर पाहायला भेटतो किंवा थोडाफार वेगळा असेल डिझाईन किंवा लुक नुसार. तर इथे हा जो काही पार्ट आहे हा काय? मॉनिटर आहे. इथं तुम्हाला माऊस पण दिसतोय बघा, आणि या साईडला इथे कीज असणारा कीबोर्ड, याच्यावरती बरेच बटणं असतात ज्यांचा वापर आपण टेक्स्ट स्वरूपात माहिती देण्यासाठी करतो. त्यानंतर इथे तुम्हाला हा बॉक्स दिसतोय पहा, जो मी रेड कलर मध्ये इथे अनोट करतोय. हा जो आहे त्याला आपण म्हणतो सीपीयू, ठीक आहे. तर या सीपीयूच्या आत काय असतात? बरेचसे वेगवेगळे घटक असतात. म्हणजे ह्याच्यात मदरबोर्ड असेल, त्यानंतर तुमचा प्रोसेसर असेल, माहिती साठवण्यासाठी हार्ड डिस्क असेल, या सगळ्या गोष्टी या कॅबिनेटच्या आत असतात ज्याला आपण सीपीयू म्हणतो. त्या सीपीयूच्या आत जेव्हा हे सगळे घटक व्यवस्थितरित्या फिट केले जातात किंवा असेंबल केले जातात तेव्हा आपला संगणक किंवा कम्प्युटर काय होतो? वर्किंग करण्यासाठी तयार होतो. तोच मुद्दा आपण इथं सांगितला, हा जो शेवटचा आहे तो, की हार्डवेअरचे सुटे पार्ट्स आपण जर योग्य पद्धतीने, टेक्निकली परफेक्ट पद्धतीने एकत्रित कनेक्ट केले तर आपला संगणक वर्किंग करण्यासाठी तयार होतो. पाहूया नेक्स्ट पॉइंट. हा मुद्दा आपण अगोदर पण पाहिलेला आहे की हार्डवेअर असेल तरच काय होईल? सॉफ्टवेअर काम करेल. दोघही एकमेकांवरती अवलंबून आहेत वर्किंगच्या बाबतीत. सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअर स्वतंत्र काही करू शकत नाही, आणि हार्डवेअर जर नसेल तर सॉफ्टवेअर ही काही करू शकत नाही, बरोबर आहे? ओके, इथं सॉफ्टवेअरच्या बाबतीत आपण पाहणार आहोत थोडस डिटेलमध्ये. हार्डवेअर पाहिलं आपण, पहा मी हार्डवेअर वाटल्यास एकदा रिकॅप करतो. हार्डवेअर काय म्हटलं आपण? संगणकाचे सर्व भाग जे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, त्यानंतर त्यांना आपण टच करू शकतो, स्पर्श करू शकतो. संगणकाशी संबंधित सर्व भौतिक गोष्टी किंवा फिजिकल स्पेअर पार्ट्स म्हणजे काय असतात? हार्डवेअर असतात. यामध्ये इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस आणि माहिती साठवणारे स्टोरेज डिव्हाइसेस येतात. त्यानंतर हार्डवेअरचे सर्व पार्ट्स जेव्हा आपण व्यवस्थित प्रकारे टेक्निकली एकत्रित जुळवू तेव्हा आपला संगणक वर्किंग करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी तयार केला जातो. आणि हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर काम करू शकत नाही, आणि सॉफ्टवेअर नसेल तर हार्डवेअर पण काम करू शकणार नाही.
दोघही एकमेकांवरती अवलंबून आहेत. ओके, आता पाहूया आपण थोडंसं डिटेलमध्ये सॉफ्टवेअर विषयी. पहा, कम्प्युटरला किंवा संगणकाला ज्या काही दिलेल्या सूचना असतात त्यांचा एक संग्रह केला जातो. बरोबर आहे. संगणकाला दिलेल्या सूचनांचा संग्रह म्हणजे काय असतं? सॉफ्टवेअर. आता हे सॉफ्टवेअर कोण तयार करतात? तर सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या व्यक्तीला सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हटलं जातं किंवा प्रोग्रामर म्हटलं जातं. हा प्रोग्रामर काय करतो? सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी इन्स्ट्रक्शन्स लिहितो. ठीक आहे. काय लिहितो? इन्स्ट्रक्शन्स, सूचना. मग हा एकच इन्स्ट्रक्शन लिहितो का? नाही, एकापेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन्स तो लिहितो. म्हणजे मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त. बरोबर आहे. मग या सूचना लिहिण्यासाठी तो कशाचा वापर करतो? तो कोडिंगचा वापर करतो. ठीक आहे. आणि एकदा का कोडिंग करून झाली की त्या सर्व सूचनांचा जो संग्रह असतो त्याला आपण सेट म्हणूया इथे. या सर्व सेटला एकंदरीत काय म्हटलं जातं? सॉफ्टवेअर. बरोबर आहे. परत एकदा सांगतोय मी, संगणकाला दिलेल्या सूचनांचा संग्रह म्हणजे काय? सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअरच्या आत काय असतात? वेगवेगळ्या सूचना असतात, ज्याला इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन म्हटलं जातं. या एकच असतात का? नाही, एकापेक्षा जास्त असतात. असंख्य हजारो लाईनचा कोड असू शकतो हा. बरोबर आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ह्याला आपण कोडिंग म्हणतो. कोडिंगद्वारे सॉफ्टवेअर तयार केले जातात. तर सिंपल आपल्याला डेफिनेशन लक्षात राहावी म्हणून आपण इथं एका वाक्यात सांगितलेलं आहे की संगणकाला दिलेल्या सूचनांचा संग्रह म्हणजे सॉफ्टवेअर. पाहूया नेक्स्ट पॉइंट. कम्प्युटर्समध्ये दोन प्रकारचे सॉफ्टवेअर आपल्याला पाहायला भेटतील. ठीक आहे. पहिल्या प्रकारचे जे सॉफ्टवेअर आहेत ते आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर. बरोबर आहे. इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. पहिला जो प्रकार आहे सॉफ्टवेअरचा तो आहे सिस्टम सॉफ्टवेअर आणि दुसरा आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. बरोबर आहे. तर नेमका या दोघांमधला फरक काय ते पण एकदा समजून घेऊया आपण. पहा, सिस्टम सॉफ्टवेअरचं काम काय असतं? हार्डवेअरला कंट्रोल करणं किंवा त्याला मॅनेज करणं. म्हणजे एखादा सॉफ्टवेअर कम्प्युटरच्या हार्डवेअरला मॅनेज करत असेल तर त्या सॉफ्टवेअरला आपण काय म्हणणार? सिस्टम सॉफ्टवेअर. याचं उदाहरण दिलेलं आहे आपण ऑपरेटिंग सिस्टम. बरोबर आहे. आता ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपल्याला बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टम माहिती असतील. काही उदाहरणं इथं मी खाली चित्राच्या स्वरूपात दिलेली आहेत बघा. हा जो फर्स्ट आयकॉन आहे तो कशाचा आहे? विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा आहे. तर ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम काय करते? आपल्या कम्प्युटरच्या सगळ्या हार्डवेअर पार्ट्सला मॅनेज करते. याचा अर्थ काय? की कम्प्युटरला जेव्हा तुम्ही पेन ड्राईव्ह कनेक्ट करता तेव्हा तो ऑटोमॅटिक डिटेक्ट होतो. जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती माऊस मूव्ह करता तेव्हा तो ऑटोमॅटिक मूव्ह केला जातो कर्सर. या सगळ्या गोष्टी कोण मॅनेज करतं? सिस्टम सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम. दुसरं जर उदाहरण पाहायला गेलं तर आपल्याकडे मोबाईलच्या काही ऑपरेटिंग सिस्टम आहेत बघा. एक आहे ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आणि ही ऍपल कंपनीची iOS. बरोबर आहे. तर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचं काम काय? तुमच्या मोबाईलचं जेवढं काही हार्डवेअर आहे, कॅमेरा असेल, स्पीकर असेल, माईक असेल, डिस्प्ले असेल वगैरे वगैरे जेवढं काही आहे त्या सर्व गोष्टींना मॅनेज करणं हे कोणाचं काम आहे? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचं. आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे? सिस्टम सॉफ्टवेअर आहे. बरोबर आहे. थोडक्यात लक्षात घ्या की सिस्टम सॉफ्टवेअर काय करतात? ज्या कोणत्या डिव्हाइसवरती त्यांना इन्स्टॉल केला असेल त्या डिव्हाइसच्या हार्डवेअरला मॅनेज करतात, परिपूर्ण प्रकारे मॅनेज करतात. त्यानंतर पाहूया आपण इथं दुसरा प्रकार सॉफ्टवेअरचा. सॉफ्टवेअरचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. बरोबर आहे. तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या बाबतीत सांगायचं झालं
तर हे सॉफ्टवेअर विशिष्ट कार्यासाठी वापरले जातात. प्रत्येक सॉफ्टवेअरचं काम काय असतं, वेगळं असतं. उदाहरणार्थ, इथं आपण स्क्रीनवरती काही आयकॉन तुम्हाला दाखवलेले आहेत बघा. बऱ्याच जणांना ते आयकॉन परिचित असतील. ते सॉफ्टवेअरचे आयकॉन आहेत जे आपण कम्प्युटरमध्ये वापरतो. पहिलं जे आहे ते आहे MS वर्ड या ऍप्लिकेशनचा आयकॉन. दुसरं आहे MS एक्सेल आणि तिसरं आहे पॉवर पॉइंट. बरोबर आहे. हे तिन्ही काय आहेत, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. त्याचा अर्थ काय, विशिष्ट कार्यासाठीच त्यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला लेटर वगैरे टाईप करायचे आहेत किंवा डॉक्युमेंट तयार करायचे आहेत, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार, हे MS वर्ड सॉफ्टवेअर यूज करणार. समजा तुम्हाला आकडेमोड करायची आहे, बॅलन्स शीट तयार करायची आहे किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायचे आहेत किंवा तुम्हाला गुणपत्रिका तयार करायची असेल, रिझल्ट तयार करायचा असेल, तर अशा वेळेस तुम्ही हे एक्सेल नावाचे सॉफ्टवेअर वापरता. बरोबर आहे. विशिष्ट काम आहे त्याचं, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करणं. त्यानंतर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला प्रेझेंटेशन द्यायचंय, एखादा कन्सेप्ट समजून सांगायचा आहे, तर अशा वेळेस प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी तुम्ही काय करता, पॉवर पॉइंट नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करता. तर इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, प्रत्येक सॉफ्टवेअरचा काय विशिष्ट वापर आहे. बरोबर आहे. एक सॉफ्टवेअर डॉक्युमेंट तयार करण्यासाठी आपण वापरतोय, दुसरं सॉफ्टवेअर आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी वापरतोय, तिसरं सॉफ्टवेअर आपण प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी वापरतो. तर हे जेवढे काही सॉफ्टवेअर असतात ज्यांचा विशिष्ट कार्यासाठी वापर केला जातो, त्या सर्व सॉफ्टवेअरला आपण काय म्हणणार, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, किंवा अँड्रॉइड मध्ये त्यांना ऍप्स म्हटलं जातं. पहा, ऍप्लिकेशन्सला शॉर्ट फॉर्म मध्ये ऍप्स म्हणतो आपण. प्रत्येक ऍपचं वेगवेगळं काम असतं. एखादा ऍप फोटो एडिटिंग करेल, एखादा ऍप व्हिडिओ एडिटिंग करेल, वगैरे वगैरे. तर हे विशिष्ट कामासाठी वापरले जातात, एवढं आपल्याला लक्षात पाहिजे. परत एकदा रिपीट करतोय पहा मी. सिंपल कन्सेप्ट आहे. दोन प्रकारचे सॉफ्टवेअर असतात. एक म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर. ह्यांचं काम काय असतं, हार्डवेअरला कंट्रोल करणं किंवा मॅनेज करणं. याचं उदाहरण काय दिलं आपण, ऑपरेटिंग सिस्टम. बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टम आहेत. ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आणि ही मॅक ओएस किंवा ऍपलच्या फोनवरती वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. हे कोणते सॉफ्टवेअर आहेत ज्यांचा विशिष्ट कार्यासाठीच वापर केला जातो. याचं उदाहरण दिलं आपण MS वर्ड, MS एक्सेल आणि MS पॉवर पॉइंट. हे सगळे काय आहेत, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, पाहूया नेक्स्ट कन्सेप्ट आता आपण. हा, इथं उदाहरणं राहिले होते, सॉरी. उदाहरणं पाहिलेत आपण, वर्ड, पॉवर पॉइंट किंवा पेंट. पहा, पेंट मध्ये आपण काय करतो, ड्रॉइंग करतो. तर पेंट पण काय ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही एका विशिष्ट कार्यासाठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग ते पेंट असेल, वर्ड पॅड असेल, नोटपॅड असेल, वगैरे वगैरे. ओके, आता पाहूया आपण हार्डवेअरच्या बाबतीत. सॉफ्टवेअर तर आपण पाहिले दोन प्रकारचे असतात, सिस्टम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता हार्डवेअर मध्ये कोणकोणते डिव्हाइसेस येतात किंवा उपकरणं येतात यांची आपण माहिती घेऊया इथे. तर हार्डवेअर मध्ये पहा, इनपुट, आउटपुट आणि स्टोरेज डिव्हाइसेस येतात. हे आपण ऑलरेडी सांगितलं होतं. कुठं सांगितलं होतं, आपण पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं बघा. बरोबर आहे. इथं तुम्हाला दिसत असेल हा पॉइंट, इनपुट, आउटपुट आणि स्टोरेज डिव्हाइसेस हे कशामध्ये येतात, हार्डवेअर मध्ये येतात. तर यापैकी पहिला प्रकार आपण पाहतो, इनपुट डिव्हाइसेस. बरोबर आहे. तर इनपुट डिव्हाइसचं काम काय असतं, संगणकाला त्याच्या स्वरूपामध्ये, म्हणजे त्याला कळालं पाहिजे अशा स्वरूपामध्ये माहिती पुरवण्यासाठी ज्या उपकरणांचा वापर केला जातो त्यांना आपण इनपुट डिव्हाइसेस म्हणतो. बरोबर आहे. ही डिव्हाइसेस काय करतात, संगणकाला डिजिटल भाषेमध्ये माहिती पुरवतात. बरोबर आहे. संगणकाला माहिती प्रोसेस करायची असते आणि ती प्रोसेस करणारी माहिती आपल्याला काय करावी लागते, इनपुट डिव्हाइसेसद्वारे द्यावी लागते. तर आपली मानवीय भाषा वेगळी आहे आणि संगणकाची भाषा वेगळी आहे. बरोबर आहे. आपली मानवी भाषा जर म्हटलं तर कुणाची मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल. आणि संगणकाची जी भाषा आहे त्या भाषेला म्हणतो आपण
डिजिटल लँग्वेज. बरोबर आहे. इथं मी हायलाइट करतोय पहा हे. तर संगणकाला तुम्हाला काही माहिती सांगायची असेल तर ती कोण्या भाषेत सांगावी लागेल? डिजिटल भाषेत. तर आपण डायरेक्ट डिजिटल भाषा बोलू शकत नाही, त्यामुळे आपण काय करतो? इनपुट डिव्हाइसेसचा वापर करतो. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? त्यानंतर ओके, संगणक इनपुट डिव्हाइसेस कडनं माहिती घेतो आणि त्या माहितीवरती काय करतो? प्रोसेसिंग करतो प्रोसेसरच्या मदतीने. तर इनपुट डिव्हाइसेस मध्ये कोणकोणते डिव्हाइसेस येतात? इथं आपण काही शॉर्ट लिस्ट केलेले आहेत. कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे, माऊस हे पण इनपुट डिव्हाइस आहे, स्कॅनर, वेब कॅमेरा, माईक इत्यादी हे सगळे काय आहेत? इनपुट डिव्हाइसेस आहेत. हे काय करतील? संगणकाला डिजिटल भाषेमध्ये माहिती पुरवतील. कोण माहिती देईल? संगणक वापरणारा व्यक्ती. कशाचा वापर करून माहिती देईल? इनपुट डिव्हाइसेसचा वापर करून. ओके, त्यानंतर पाहूया. पहा इथं तुम्हाला चित्रात दिसतोय हा कीबोर्ड. तर हा पण संगणकाला डिजिटल भाषेत माहिती पुरवतो, त्यामुळे याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणणार. कोणती माहिती पुरवतो? टेक्स्ट स्वरूपात. बरोबर आहे. तर इथं टेक्स्ट टाईप करण्यासाठी या वेगवेगळ्या कीजचा तुम्ही वापर करता. ज्या कीला तुम्ही प्रेस करणार ती माहिती संगणकाच्या आत तुम्हाला डिस्प्ले केली जाईल मॉनिटरवर. बरोबर आहे. कोणतीही एक की प्रेस केली की तुम्हाला ती लगेच सिस्टम वरती एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये दिसेल. म्हणजे टेक्स्ट स्वरूपात किंवा आकड्यांच्या स्वरूपात. इथं नंबर्स पण आहेत आपल्याकडे. जर तुम्हाला माहिती इनपुट करायची असेल तर तुम्ही कोणतं इनपुट डिव्हाइस वापरणार? कीबोर्ड. त्यानंतर सेकंड, हे पाहिलं आपण टेक्स्ट स्वरूपात माहिती पुरवतो कीबोर्ड. यावरती अल्फाबेट्स आहेत, नंबर्स आहेत आणि काही स्पेशल सिम्बॉल पण आहेत, जसं की क्वेश्चन मार्क, उद्गारवाचक चिन्ह वगैरे. तर या प्रकारची माहिती कशाच्या मदतीने तुम्ही पुरवू शकता? कीबोर्डच्या मदतीने. त्याचबरोबर या कीबोर्डचे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध असतात. वायर असणारे वायर्ड कीबोर्ड, वायर नसणारे वायरलेस कीबोर्ड, ज्याला फोल्ड करता येतं ते फोल्डेबल कीबोर्ड किंवा फ्लेक्झिबल कीबोर्ड वगैरे वगैरे. आपण जास्त डिटेलमध्ये ते पाहणार नाही आहोत. यांचा वापर जास्त केला जातो रेग्युलर कीबोर्डचा. त्यांचीच माहिती घेऊया. दुसरं इनपुट डिव्हाइस आहे पहा, माऊस. बरोबर आहे. माऊसचा वापर करून आपण काय करतो? कम्प्युटर स्क्रीनवरती दिसणारा जो पॉइंटर आहे तो आपण कंट्रोल करतो. बरोबर आहे. माऊस पॉइंटर कंट्रोल करण्यासाठी आपण माऊसचा वापर करतो. तर तुम्ही माऊसकडे लक्षपूर्वक पाहिलं तर यावरती तुम्हाला दोन बटन दिसतील. एक असतं हे लेफ्ट साइडला, दुसरं असेल राईट साइडला, आणि इथे सेंटर मध्ये एक व्हील पण तुम्हाला दिसेल, जे ब्ल्यू कलरनं मी इथं ड्रॉ केलेला आहे बघा सर्कलच्या आत. तर लेफ्ट साइडला जी की आहे त्याला आपण लेफ्ट माउस बटन म्हणूया. बरोबर आहे. त्यानंतर राईट साइडला जी की आहे किंवा बटन आहे त्याला आपण राईट बटन म्हणूया, किंवा याला क्लिक पण म्हटलं जातं. लेफ्ट क्लिक, राईट क्लिक. आणि हा जो सेंटर मध्ये तुम्हाला व्हील दिसतोय ब्ल्यू कलरचा, बरोबर आहे, ह्याला आपण काय म्हणतो? स्क्रोल व्हील. म्हणजे जर तुम्हाला एखादी विंडो किंवा त्या विंडो मधील एरिया अप डाऊन किंवा लेफ्ट राईट सरकवायचा असेल तर या स्क्रोलिंग नावाच्या ऑप्शनचा वापर केला जातो. मोस्टली माऊसच्या मदतीने आपण अप डाऊन मुवमेंट करतो स्क्रोलिंग करताना. हे सगळं आपण सॉफ्टवेअर ट्रेनिंग मध्ये पाहूया. सध्याला फक्त माहिती एवढी राहू द्या की माऊस वरती दोन बटन असतात. डाव्या साईडला जे आहे त्याला आपण लेफ्ट क्लिक म्हणतो, उजव्या साईडला जे आहे त्याला आपण राईट क्लिक म्हणतो, आणि सेंटर मध्ये जे व्हील आहे त्याला आपण स्क्रोल व्हील म्हणतो. बरोबर आहे. तर माऊस पॉइंटर नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर त्याला दोन बटन असतात आणि मध्यभागी एक व्हील असतं. डावीकडील बटनाला लेफ्ट क्लिक म्हणणार आणि उजवीकडील बटनाला राईट क्लिक म्हणणार. बरोबर आहे. आणि व्हीलचा वापर कशासाठी करण्यात जातो? स्क्रोलिंग करण्यासाठी. ओके. नेक्स्ट आहे वेब कॅमेरा किंवा डिजिटल कॅमेरा. हे पण इनपुट डिव्हाइसेस आहेत बघा. हे काय करतात? कम्प्युटरला
चित्राच्या स्वरूपात माहिती प्रोव्हाइड करतात. तुम्ही एखादी फोटो काढली की ती संगणकाच्या आत या डिजिटल कॅमेऱ्याच्या मदतीनं सेव्ह केली जाऊ शकते. हे संगणकाला माहिती देत आहेत, त्यामुळे ह्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणतोय, बरोबर आहे? ओके, तर ही व्हिडिओ किंवा इमेज स्वरूपात माहिती पुरवतात, फोटो स्वरूपात पण माहिती इनपुट करू शकतात. तर वेब कॅमेरा हा स्वस्त पर्याय आहे आणि जेवढा जास्त सक्षम कॅमेरा तुम्ही घेणार, जसं की इथं कॅनॉनचा कॅमेरा दिसतोय, हा काय असेल, महाग असेल. ते गरजेनुसार तुम्ही कॅमेरा परचेस करू शकता, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट इनपुट डिव्हाइस आहे स्कॅनर. पहा, कागदपत्रे जर तुम्हाला स्कॅन करून कम्प्युटरच्या आत इमेज स्वरूपात सेव्ह करायचे असतील तर तुम्ही या डिव्हाइसचा वापर करू शकता. हे पण इनपुट डिव्हाइस आहे. कशासाठी वापरलं जातं? कागदपत्र स्कॅन करण्यासाठी वापरलं जातं. स्कॅन केले की कागदपत्र फोटोच्या स्वरूपात कम्प्युटरमध्ये सेव्ह होतील. त्यानंतर यामध्ये रेझोल्युशन किंवा त्या कागदपत्राची क्लिअरिटी स्कॅन होतानाची तुम्ही कमी जास्त करू शकता. नेक्स्ट इनपुट डिव्हाइस आहे माईक. कशासाठी वापरणार? कम्प्युटरच्या आत जर आपला आवाज रेकॉर्ड करायचा असेल किंवा आपला ऑडिओ इनपुट करायचा असेल तर माईक नावाचं इनपुट डिव्हाइस आपण वापरणार, बरोबर आहे? आणि जे काही आवाज तुम्ही रेकॉर्ड केलेला आहे तो तुम्ही MP3 किंवा वेव्ह फाईलच्या स्वरूपात सेव्ह पण करू शकता, बरोबर आहे? MP3 हा जास्त प्रचलित शब्द आहे आपल्यासाठी. गाणे वगैरे डाउनलोड करतो आपण, ते सगळे MP3 फॉर्मॅट मध्ये असतात. त्यानंतर ग्राफिक्स टॅबलेट हा एक प्रकार आहे बघा. हा काय प्रकार आहे? हा ड्रॉइंग करण्यासाठी वापरला जाणारा इनपुट डिव्हाइस आहे, बरोबर आहे? बरेचसे ग्राफिक आर्टिस्ट किंवा डिजिटल आर्ट करणारे पेंटर या डिव्हाइसचा वापर करतात. त्यानंतर हे वापरायला सुलभ आणि सोपं का आहे? ज्या प्रकारे पेन्सिल वापरून आपण कागदावरती ड्रॉइंग करतो, त्याच प्रकारे या ग्राफिक्स टॅबलेटची जी पेन तुम्हाला इथं दिसते, ही पेन तुम्ही काय करू शकता? या टॅब वरती प्रेस करून ड्रॉ करू शकता, बरोबर आहे? बरेच जण ह्याचा वापर ऑनलाईन टीचिंग साठी सुद्धा करतायत. म्हणजे तुम्ही या टॅबवर जे काही लिहिलं ते स्क्रीनवर डिस्प्ले केलं जातं ऑटोमॅटिकली. कारण माऊसनं रायटिंग करणं हे सर्वात अवघड काम आहे. उदाहरणार्थ जर समजा मला इथं ए ड्रॉ करायचंय किंवा ए लिहायचंय, समजा मी माऊसच्या मदतीने लिहितोय तर पहा मला खूप अवघड जाईल, मला हे ड्रॉ करणं खूप अवघड जाईल कारण मी आता माऊसनं करतोय. याच ऐवजी जर समजा माझ्याकडे ही ग्राफिक्स पेन असली असती, हा ग्राफिक्स टॅबलेट असला असता, तर पेनला होल्ड करून मी इझिली त्या टॅबवरती लिहिलं असतं आणि तो सॉफ्टली इथं ड्रॉ झाला असता. हा पण इनपुट डिव्हाइस आहे कारण संगणकाच्या आत माहिती पुरवतो. त्यानंतर हे जे काही ग्राफिक्स टॅबलेट आहेत पहा, हे किमतीने महाग असतात. जवळपास 3000 किंवा 3500च्या पुढे यांची किंमत स्टार्ट होते. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे इनपुट डिव्हाइसचा, तो म्हणजे मॅग्नेटिक इंक कार्ड रीडर, ज्याला MICR म्हटलं जातं बघा. MICR काय करतात? मॅग्नेटिक इंक द्वारे छापलेले अक्षर रीड करतात, बरोबर आहे? त्यानंतर पहा, मॅग्नेटिक इंक किंवा मॅग्नेटिक स्ट्रिप ही कुठं वापरली जाते? जे काही ATM मशीन मध्ये आपण ATM कार्ड इन्सर्ट करतो बघा, कार्डच्या मागच्या साईडला ब्लॅक कलरची एक पट्टी तुम्हाला दिसेल. ती पट्टी काय असते? मॅग्नेटिक स्ट्रिप असते. तर त्याच्यामध्ये काय असेल? बरीच माहिती सेव्ह केलेली असेल तुमच्या अकाउंटशी संबंधित. ती माहिती रीड कोण करतं? ATM मशीन मध्ये जो MICR फिट केलेला आहे ती मशीन, बरोबर आहे? किंवा चेक तुम्ही पाहिला असेल पहा, चेक मध्ये एक विशिष्ट नंबर प्रिंट केला जातो मॅग्नेटिक इंकचा वापर करून. तुम्हाला इथं चित्र दिसत असेल पहा, इथे MICR कोड दिसतोय तुम्हाला. तर हा जो नंबर आहे चेक वरती प्रिंट केलेला, तो कोण्या इंकचा वापर करून प्रिंट केलेला आहे? मॅग्नेटिक इंकचा. ही इंक कोणालाही उपलब्ध होत नाही, बरोबर आहे? ही कोणाकडे असेल? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे. कशासाठी? तर तिसरा मुद्दा आपण इथं सांगितलेला आहे स्क्रीनवरती, तो म्हणजे काय? जे काही आर्थिक व्यवहार आहेत ते सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आपण पाहूया की बँक चेक वरती मॅग्नेटिक इंक वापरली जाते. कुठे वापरली जाते? आपण इथं पाहिलं चित्रावरती. नेक्स्ट जो इनपुट डिव्हाइसचा प्रकार आहे तो आहे OCR
ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर. हा काय करतो, स्कॅनर प्रमाणे लाईटचा वापर करून एखाद्या बुक मधील किंवा एखाद्या पेज वरील अक्षरे रीड करतो आणि स्वतःमध्ये सेव्ह करून ठेवतो डिव्हाइसच्या आत. या डिव्हाइसच्या आत मेमरी असते, स्टोरेज असतं, त्याच्या आत तो काय करतो, साठवून ठेवतो माहिती टेक्स्ट स्वरूपात. बरोबर आहे, ही माहिती मेमरीमध्ये साठवली जाते. आता हा डिव्हाइस उपयोगी काय आहे, कारण हा साईज मध्ये खूप लहान आहे, ज्याला आपण पोर्टेबल म्हणतो. जवळपास 500, 800 किंवा 1000 पानं पण तुम्ही या डिव्हाइस मध्ये स्टोअर करून ठेवू शकता टेक्स्ट स्वरूपात. बरोबर आहे. त्यानंतर OMR ऑप्टिकल मार्क रीडर किंवा OMR शीट हे बऱ्याच जणांना माहिती असेल. तर हे ऑप्टिकल मार्क रीडर काय करतात, स्कॅनर प्रमाणेच लाईटचा वापर करून एखादा मार्क किंवा एखादा आकार रीड करतात, ओळखतात. OMR शीट वरती आपण पहा, गोलाकार जे चिन्ह आहेत ते आपल्या पेनचा वापर करून फिल करतो. तर तो तिथला सर्कल फिल केलेला आहे का नाही, भरलेला आहे का नाही, हे OMR मशीनला कळतं. बरोबर आहे. त्यानंतर जी काही माहिती तो रीड करेल तो कम्प्युटर मेमरीमध्ये सॉफ्टवेअरचा वापर करून सेव्ह करून ठेवेल. बरोबर आहे. हे डिव्हाइसेस काय आहेत, उपयोगी आहेत आणि गतिवान पण आहेत. किती गतिवान आहेत, जवळपास एका तासाला 1500 ते सॉरी इथं एक कमी झालेला आहे 10,000 फॉर्म प्रति तास हे स्कॅन करू शकतात. म्हणजे एका तासामध्ये तुमच्या 1500 ते 10,000 उत्तरपत्रिका तपासून होतात OMR शीटच्या मदतीने किंवा OMR रीडरच्या मदतीने. त्यानंतर दुसरा एक इनपुट डिव्हाइस आहे ज्याला आपण बारकोड रीडर म्हणतो. हा काय करतो, बारकोड मधील माहिती वाचतो. बरोबर आहे. बारकोड मध्ये प्रोडक्ट विषयी माहिती सेव्ह केलेली असते आणि या बारकोडला जगभरात मान्यता आहे. याचा अर्थ काय, जगभरातले प्रोडक्ट जर ते इंटरनॅशनल लेवलवरती किंवा नॅशनल लेवलवरती ऑपरेट करत असतील तर ते बारकोड तुम्हाला प्रोव्हाइड करतीलच त्यांच्या प्रोडक्टवरती. त्यानंतर नेक्स्ट आहे आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइसेस कोणते आहेत ते पाहूया आपण. इनपुट डिव्हाइसेस आपले संपलेले आहेत, आता आउटपुट डिव्हाइसेस पाहूया. आउटपुट डिव्हाइसेस काय करतात, संगणकात असलेली माहिती बाहेर जगाला दिसेल किंवा समजेल अशा स्वरूपात दाखवतात. बरोबर आहे. अशा डिव्हाइसेसला आपण काय म्हणणार, आउटपुट डिव्हाइसेस. त्यानंतर जी काही माहिती संगणक प्रोसेस करतो ती आपल्याला आउटपुट डिव्हाइसेसच्या माध्यमातून पाहायला भेटते. आउटपुट उपकरणाच्या माध्यमातून पाहायला भेटते. मग हे उपकरण कोणते आहेत, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर इत्यादी. समजा तुम्ही एखादा टेक्स्ट टाईप करताय, स्वतःचं नाव टाईप करताय, तर तुम्हाला लगेच स्क्रीनवरती दिसतं. म्हणजे मॉनिटर तुम्हाला संगणकाच्या आत जी माहिती आहे ते दाखवतंय. त्यामुळे मॉनिटर काय आहे, आउटपुट डिव्हाइस आहे. प्रिंटर पण कागदावरती तुम्हाला माहिती प्रिंट करून देतं जी संगणकाच्या आत असते, त्यामुळे ते पण आउटपुट डिव्हाइस आहे. स्पीकर काय करतं, आवाजाच्या स्वरूपात माहिती बाहेर डिजिटल सिग्नल स्वरूपात प्रसारित करतं. त्यामुळे स्पीकर पण काय आहे, आउटपुट डिव्हाइस आहे. पहा इथं मॉनिटर दोन प्रकारचे आपण दाखवलेले आहेत. हे आपल्याला व्हिडिओ स्वरूपात माहिती दाखवतात. स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतो आपल्याला कोणत्याही गोष्टीचा किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा. त्यानंतर ह्याचे बरेचसे प्रकार आहेत. CRT मॉनिटर म्हणजे जुन्या टीव्ही सारखा दिसणारा मॉनिटर, जो सगळ्यात वरती चित्र आहे बघा, पहिलं चित्र तसा आहे. किंवा LED LCD मॉनिटर जे स्मार्ट टीव्ही सारखे असतात, हे दुसऱ्या चित्रात आहे खालती. त्यानंतर या मॉनिटर्सचा डिस्प्ले हा कशाचा बनलेला असतो, तर छोट्या छोट्या डॉट्सचा बनलेला असतो. या डॉट्सला काय म्हटलं जातं, पिक्सेल्स. बरोबर आहे. जर तुम्ही टीव्हीच्या फार जवळ गेलात तर तुम्हाला टीव्हीचे पिक्सेल पाहायला भेटतील. असे छोटे छोटे चौकोनी डॉट असतात ज्यांचा वापर करून ही पूर्ण स्क्रीन बनवल्या जाते. ओके, नेक्स्ट पाहूया. तुम्ही टीव्हीचे पिक्सेल नक्कीच ऑब्झर्व करू शकता कारण ते फार मोठे असतात आकारामध्ये. मॉनिटरचे दिसतात पण थोडीशी मेहनत करावी लागेल पाहायला, फार जवळ जाऊन क्लोजली पाहावं लागतं, ऑब्झर्व करावं लागतं. प्रिंटर किंवा प्लॉटर हा काय प्रकार एकदा बघा. संगणकातील माहिती जर आपल्याला कागदावरती किंवा दुसऱ्या एखाद्या माध्यमावरती प्रिंट करायची असेल तर आपण प्रिंटर वापरतो. याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
जसे की डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, हा तुम्हाला बँकेमध्ये वगैरे पाहायला भेटतो पासबुक वगैरे प्रिंट करताना, किंवा हा लेझर प्रिंटर पण तुम्ही पाहिला असेल, टीटीपी सेंटरवरती, झेरॉक्स सेंटरवरती हा उपलब्ध असतो, किंवा हा कलर प्रिंटर जिथं तुम्हाला कलर प्रिंट प्रोव्हाइड केल्या जाते. हे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रिंटर आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, दुसरा आहे लेझर प्रिंटर, आणि तिसरा आहे इंकजेट, हा कलर स्वरूपात माहिती प्रिंट करतो, इंकजेट प्रिंटर. त्यानंतर प्रिंटरचा एक मोठा प्रकार आहे बघा, ज्याला काय म्हटलं जातं, प्लॉटर. बरोबर आहे, हा पण एक प्रिंटरच आहे, पण तो फार मोठ्या साईज मध्ये प्रिंटिंग करण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ बॅनर वगैरे प्रिंट केले जातात बघा, बॅनर किंवा होर्डिंग्स, मोठमोठ्या जाहिराती, तर या प्लॉटरच्या मदतीने प्रिंट केल्या जातात. तर हे कलर प्लॉटर असतात, एकापेक्षा जास्त कलर मध्ये माहिती प्रिंट करू शकतात. तर ही आकाराने मोठी मशीन असेल आणि महाग पण असेल प्राइसच्या बाबतीत. त्यानंतर प्रोजेक्टर हा पण आउटपुट डिव्हाइस आहे. तुम्हाला मॉनिटरची साईज कमी वाटते, तर तुम्ही प्रोजेक्टर हा डिव्हाइस वापरू शकता मोठ्या पडद्यावरती किंवा मोठ्या स्क्रीन साईजला अचीव करण्यासाठी. बरोबर आहे. तर हा डिस्प्ले तुम्हाला मोठ्या साईज मध्ये उपलब्ध करून देईल, ज्यावरती तुम्ही स्क्रीन किंवा व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर टेक्निकल स्पेसिफिकेशन नुसार हा तुम्हाला महाग किंवा स्वस्त दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. बरोबर आहे. जर तुम्ही गरजेनुसार निवडला तर तुमचे पैसे वाचू शकतात. उदाहरणार्थ काय, आपण ई लर्निंग करताना प्रोजेक्टरचा वापर करतो, बरोबर आहे, पण आपण जेमतेम स्क्रीनची साईज किती ठेवतो, हार्डली झालं 4 फूट लांबी आणि 3 फूट उंची, किंवा 5 फूट लांबी 4 फूट उंची. जर एवढी स्क्रीन साईज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 40,000चा प्रोजेक्ट कशाला घेताय. तुम्ही स्वस्त पर्याय पकडू शकता, 10,000चा, 12,000चा, 15,000चा. हा, तुम्हाला फार मोठी साईज पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच महागड्या प्रोजेक्टर मध्ये चॉईस करा. तर ते डिपेंड आहे. त्यानंतर प्रोजेक्टरच्या बाबतीत आपल्याला माहित आहे हे प्रेझेंटेशन व ई लर्निंग साठी वापरले जातात. स्पीकर पण आहे आउटपुट डिव्हाइस, जे आपल्याला आवाज ऐकण्यासाठी मदत करतं. संगणकाच्या आतील गाणे आपण या आउटपुट डिव्हाइसच्या मदतीने ऐकतो. तर हे छोटे स्पीकर, त्यानंतर हेडफोन किंवा 5.1, 7.1 अशा प्रकारचे पण स्पीकर उपलब्ध आहेत बाजारामध्ये, जे तुम्ही वापरू शकता. तर हा होता आजचा आपला पूर्ण पार्ट. सॉफ्टवेअर मध्ये दोन प्रकारचे सॉफ्टवेअर, हार्डवेअर मध्ये इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. उर्वरित माहिती आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेणार आहोत. सध्याला मीटिंगचा 1च मिनिट उरलेला आहे, तर मी काय करतोय पहा, फक्त आजच्या दिवस दुसरी लिंक पाठवतोय ग्रुपवरती आपल्या, तुम्ही त्याच्यावरती जॉईन व्हा. त्यात आपण काही डाऊट्स असतील तर सॉल्व्ह करून घेऊया आजच्या सेशन विषयी. ही लगेच एंड होईल काही सेकंदामध्ये. तोपर्यंत मी दुसरी लिंक टाकतोय, तुम्ही त्या मीटिंगच्या लिंकचा वापर करून जॉईन होऊ शकता.